मिळतो आपल्याला? हा कटला आहे, मिरगल आहे, हलवा आहे. आणि काय किलो पाहायला मिळतो? हा मासा कोणते आपल्याला? हे कोणते पाहायला? आणि हे कोणते मासे आपल्याला? मुरी मुरी मोरे आहे का? कोणते खेकडे आपल्याला? काळे पाटीचे गावठी खेकडे. आम्ही स्वतः धरून आणतो, जिवंत जिवंतच विकतो इथे. असं आहे का? आणि हा किती किलोचा मासा पाहायला मिळतो आपल्याला? तो 2 किलो पासून 10 किलो पर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार चौधरी. परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर मी आज आलेलो आहे भद्राकाली फुले मार्केट या ठिकाणी. तर आपल्याला इथं सर्वात मोठं मासे मार्केट पाहायला मिळून जातं. तर आपण पाहणार आहोत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात. तर या प्रकारे आपण हा ब्लॉग आणलेला आहे. तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर आपलं द्वारका सिग्नल आहे. तर द्वारका सिग्नल कडनं पण येऊ शकता. आपल्याला हे मार्केट जवळ पाहायला मिळून जातं. त्यानंतर आपलं शालीमार मार्केट आहे. तर शालीमार मार्केट कडनं पण येऊ शकता. तर इकडनं पण आपल्याला जवळ बघायला मिळून जातं मार्केट. तर तुम्ही हे पाहू शकता. आपल्याला पूर्ण आपल्याला हे मासे मार्केट पाहायला मिळून जातं इकडचं फुले मार्केटचं. तर आता आपण पाहूया, इकडनं सुरुवात करूया. आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात. तर दादा, आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळून जातात? दादा, आपल्याला नदीचा प्रॉन्स मिळेल, नदीची मरळ मिळेल, वाडीस मिळेल. आणि आता हा मासा, हा कोणता मासा बघायला मिळतो आपल्याला? तो वाडीस आहे दादा. वाडीस आहे का? हो. आणि याच्या बाजूचा हा जो आहे तो मरळ आहे दादा. मरळ आहे. हो. आणि हे काय आहे? तो लॉबस्टर नदीचा झिंगा आहे दादा. असं आहे का? हो. आणि आपल्याला काय किलो पाहायला मिळतं आपल्याला मासे? दादा, मरळ कधी घेतली तर कटिंग 600 रुपये किलो आहे. आपण मी कधी अखंड पीस कधी घेतला की 500 रुपये किलो आहे. नदीचे प्रॉन्स 600 रुपये किलो आहे. वाडीस 300 रुपये किलो आहे. असं आहे का? हो. तर आता मावशींकडे पण पाहू शकता. मावशींकडे पण आपल्याला मासे पाहायला मिळतात. तर हे पॉपलेट मासे ना मावशी? आंबळे आहे का? हे कोणते आहे आपल्याला? हे कोणते पाहायला? आणि हे आंबळीच आहे का? ठीक आहे, चला अजून पुढे पाहूया आपण आपल्याला कोणते कोणते मासे पाहायला मिळतात. तर हे दादांकडे पण पाहू शकता. आपल्याला दादांकडे आपल्याला खेकडे पाहायला मिळत आहे. तर दादा, कोणते खेकडे आपल्याला? काळे पाटीचे गावठी खेकडे. गावठी खेकडे, गावठी नदीचे खेकडे. तर तुम्ही खेकडे पण पाहू शकता. आणि हे कसे जातात दादा खेकडे? हे 800-600 रुपये किलो जाते. 800 रुपये जात्या, कधी 600 जात्या, जसं वातावरण असं आहे का? हो. आणि दादांकडे पण पाहू. दादांकडे पण आपल्याला छोटे खेकडे पाहायला मिळतात. छोटे 100 रुपये पावशेर जातात, 150 रुपये पावशेर जातात. 100 रुपये? हा, 100ला पावशेर, 150 रुपये पावशेर जातात. असं आहे का? हो, ठीक आहे, चालेल. मावशींकडे पण आपल्याला मासे पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम छोटे छोटे मासे पाहायला मिळतात. आणि मावशी, कोणते मासे आपल्याला? मुरी मुरी मोरे आहे का? आपल्याला एकदम ताजे मासे पाहायला मिळतात एकदम. आणि कसे पाहायला मिळतात आपल्याला मासे? काय किलो कसं जात आहे? 1600 रुपये किलो. ठीक आहे, चालेल. तर तुम्ही पाहू शकता, हे मासे पण आपल्याला मिळून जातं इकडे. नंतर तुम्ही दादांकडे पण पाहू शकता. दादांकडे पण आपल्याला खेकडे पाहायला मिळतात. हे बघा, आपल्याला भरपूर आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते इकडे. आणि भरपूर प्रकारचे आपल्याला मासे खेकडे पाहायला मिळून जातात. तर अजून पुढे आपण पाहूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात. तर इकडे पण तुम्ही पाहू शकता, आपल्याला इथं पण मासे पाहायला मिळत आहे. हे बघू शकता तुम्ही, हे पण मासे आपल्याला पाहायला मिळून जातात. त्याच्यानंतर तुम्ही हे मासे पाहू शकताय. बघा, 80 रुपये लावतो. 80 रुपये लावतो. तुम्हीच नाही त्यांच्याकडे पण आपल्याला मासे पाहायला मिळतात. तर दादा, हा कोणता मासा पाहायला मिळतो आपल्याला? हा कटला आहे, मिरगल आहे, हलवा आहे. आणि काय किलो पाहायला मिळतो हा मासा आपल्याला? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. आणि हा कोणता मासा कटला आहे? कोणता आहे तो? मोठा कटला आहे. मोठा कटला आहे. हो. आणि हा काय किलो पाहायला मिळतो? तो 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. हो. आणि कमी कमी हा मासा काय किलोचा असेल बघा? तो मासा असेल कमीत कमी 3.5-4 किलो, 4.5 किलो. असं आहे का? हो. आणि याच्यानंतर हा कोणता आहे? ती कोळंबी आहे, समुद्राची कोळंबी, लाल कोळंबी. कोळंबी. आपल्याला सर्वात प्रकारचे आपल्याला मासे मार्केट पाहायला मिळून जातं. सर्वात मोठं मासे मार्केट आहे, तुम्ही पाहू शकता. आणि
भरपूर प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळणार आहे. अजून पुढे पाहूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात. तर इकडे पण मासे पाहायला मिळत आहे. तर आता या मावशी पण मासे विकू राहिले. तर मासे पाहायला मिळतं आपल्याकडे. रोहू आहे, कोंबडा आहे, चिलापी आहे. हा कोणता मासा आहे? रोहू आहे, आणि हा तो कोंबडा आहे, कोंबडा आहे. आणि हा चिलापी. काय किलो पाहायला मिळतो आपल्याला? काय किलो पाहायला मिळतो? 160, 120. हे पण पाहू शकता तुम्ही. इकडे पण मासे पाहायला मिळतात आपल्याला. तर ताई आपल्याकडे कोणते मासे पाहायला मिळतात? आमच्याकडे जिवंत जिलापी भेटते. जिवंतचे? हो, आम्ही स्वतः धरून आणतो जिवंत आणि जिवंतच विकतो इथे. असं आहे का? आणि काय किलो पाहायला मिळतं आपल्याला? आम्ही इकडे विकतो 200, 180, 150 साईज अनुसार असते आमच्याकडे. असं आहे का? छोटी असली कमी रेट असतो, मोठी असली जास्ती रेट असतो. असं आहे का? कुणाला हवे असेल तर या इकडे उर्दू शाळेपाशी. ठीक आहे, चालेल. नक्की येईल तुमच्याकडे लवकर ओके यायला. ओके, धन्यवाद. आपण पुढे पाहणार आहे. इकडे पण मासे पाहायला मिळतात. अजून पुढे पाहणार आहे आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात. काकांकडे पण पाहू शकता. या काकांकडे पण मासे पाहायला मिळत आहे. काका कोणता मासा पाहायला मिळतो आपल्याकडे? पॉपलेट पॉपलेट आहे. काय किलो पाहायला मिळतो आपल्याला? 800 रुपये. आणि हा बांगडा 60 रुपये. बांगडा हा काय किलो आहे? 240. 240. आता आपण पुढे अजून जाणार आहे. आपण पुढे पाहणार आहे आपल्याला अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात. आता या मावशीकडे जाऊया आणि मावशीकडे पाहूया आपल्याला कोणत्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात. तर आता या मावशीकडे आलोय आपण. या मावशीकडे पाहणार आहे. तर मावशी हा कोणता मासा पाहायला मिळतो? तो पापलेट आहे, पॉपलेट आहे. काय किलो पाहायला मिळतो आपल्याला? तो 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. आणि हा कोणता मासा पाहायला मिळतो आपल्याला? तो रावस आहे, रावस आहे. आणि हा काय किलो पाहायला तो मिळतो? 1000 रुपये. 1000 रुपये किलो. हा. आणि हा किती किलोचा मासा पाहायला मिळतो आपल्याला? तो 2 किलो पासून 10 किलो पर्यंत. 2 किलो पासून 10 किलो पर्यंत. आणि हे कोणते तो मासे? हलवा आहे नदीचा, हलवा आहे. हा काय किलो पाहायला मिळतो? तो 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. तर ज्यांना पण मासे घ्यायचे असेल तर मावशीकडे पण आपल्याला भरपूर व्हरायटी पाहायला मिळून जाते. तर तुम्ही पाहू शकताय भरपूर मासे यांच्याकडे. हे पण तुम्ही पाहू शकता भरपूर प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळत आहे. पुढे जाऊया, पुढे पण पाहूया आपल्याला कोणते मासे पाहायला मिळतात. हे बघा इकडे पण पाहू शकता. इकडे पण मस्त आपल्याला मासे पाहायला मिळत आहे. दादांकडे भरपूर प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळत आहे. भरपूर प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात. तर तुम्ही आपण मासा पाहू शकता. आपण खूप छान मासा पाहायला मिळतो आपल्याला गोल्डन कलरचा. ठीक आहे, आपल्याला पुढे अजून पाहूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात. तर या मावशीकडे पण पाहू शकता आपल्याला. यांच्याकडे पण आपल्याला भरपूर मासे पाहायला मिळतात छोटे छोटे. मावशी कोणता मासा हो आपल्याला? किरकिट आहे. असं आहे का? ओके. काय किलो पाहायला मिळतो आपल्याला? 300 रुपये किलो. हे काकांकडे पण पाहू शकता. हे काकांकडे पण आपल्याला मासे पाहायला मिळतात. भरपूर इकडे भरपूर आपल्याला सर्वात मोठं आपल्याला मासे मार्केट पाहायला मिळून जातं इकडचं. बघा इकडे पण चाललो. इकडे पण मासे इकडे पण मासे पाहायला मिळून जातात मावशींकडे. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे पण आपल्याला मासे पाहायला मिळत आहे. त्यानंतर इकडे पण पुढे पाहू शकता. दादांकडे पण आपल्याला मासे पाहायला मिळू शकतो. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. आणि खूप छान छान प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळत आहे. हे पण तुम्ही पाहू शकताय. पुढे पण पाहू शकता. इकडे पण आपल्याला मासे पाहायला मिळत आहे. हे बघा भरपूर प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळणार आहे. हे पाहू शकता तुम्ही. मासे आणि पूर्ण मोठं मार्केट पाहायला मिळतं आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. सर्व प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळून जातात इकडे. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे इथं मासे पाहायला मिळाले. खेकडे पाहायला मिळाले, वॉर्म पाहायला मिळाले, भरपूर प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळाले. तर हा ब्लॉग पण कसा वाटला नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.